नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती, अडचण येत होते आम्हाला निर्णय घ्यायला. आता समाज एकीकडून आहे, त्याच्यामुळे आम्हीच एकटे 50-55% बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संग. वादळ होता यांना नाही हो आम्ही देण देत. ते आंदोलन करणारे विरोधकच नाही आहेत. एकाही धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. त्यो चाभरा आहे, त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले, ते एवढ्या 2 जोड भेटलेत. आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेवून तू किती पळतो बघतो मी. तो ऐक म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला? आमच्या भविष्यात वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतेत का? गाड्या पुरितो आमच्यात लावून देतो. गावखेड्यात आम्ही एक येत. लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आता बहुत मिळालं असतं. आणि पाठबळ देते त्याला पळलेली गँग सगळी राज्यातली साथ देते. होय वा, निवडणूक झाल्यावर बघू हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू. आमचं आंदोलन संपणारची आम्ही बघू. बघूला बघूच आहे आता. हा, ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. हा, आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहेत आणि आम्हाला जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असले खोटे बोलणार असलात आमच्या नोंदी सापडून रद्द करा. म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 नाव हटवायचं होय तुम्हाला आणि तुम्हाला जमीन बाळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागण उलटा सुलटा. आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढत इतकं तर आपण नसणाऱ्यांनी किती लढलं पाहिजे. ताकदीने एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. पडलेले नेते भुजबळांना म्हणजे कोणते? लई येत उताड आलाय बघा ना, किती गोळा घालते आता. त्यानेच गोळा केले. ते दुसऱ्याला दोषच देत नाहीत आम्ही, अजिबात देत नाहीत. शो गोळा करतोय फोन लावून. तुम्ही जा गाड्या पाठा, गाड्या भरून पाठा, तिथं जाती तेढ निर्माण करा. तेव्हा करतोय हे सगळं. नसतं असं हटकून होणे आंदोलन असतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं. ही पद्धत आहे का आंदोलनाची? आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं, महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं आणि यांनी एसटीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे आहेत का नाही त्या टायमाला? म्हणून टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीत येत आंदोलन करतोय, मागतोय, गप येतात आम्ही. आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून. याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला, म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढं बसायचं. एसटीतून आरक्षण द्यायचं नाही यांना, मग किती वाईट वाटण रे. तुम्ही जे म्हटलात की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहेत, ते कोण कोण आहेत? त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहे? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून द्या. मला निर्णय बघून द्या 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबाव येऊन मराठ्यावर अन्याय करतंय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची जे मराठीची नाही. ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12च ओपन करून देतो धाड दिशी. जाऊ दे तिकडे. आपलं तसलंच असतं बा, पोटात जे ते काय नाही. धाड दिशी मराठीला सांगून मराठी तरी तयारी लागते. पण 2 मराठी कोण आहे? महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये